बापरे मोठा शिवडा उडलाय, मोठा शिवडा. अरे बाबा व्हिडिओ कॅप्चर होतोय आणि मात्र मोठा गडी गारत आणि अरे हे बाबा काय चिखोल झाला चिखोल. पक्षाचा अनुभव आणि मात्र हे बघा पहिला गडी गारत आणि मात्र जलवलेली आहे. हाताने मच्छी पकडतात. 4 मेंबर आहेत आपले. स्वतः चिन्मय भोईर आणि काढला बघा पंचच बघा. दाखव चिन्मय दाखव. एक नंबर आहे काय या एक नंबर कडक रे. पाहिजेत माझं बघा. अशी मेहनत करायला लागते बघा. हा एक नंबर यो मनोज भोईरला. मित्रांनो जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येणारच आहोत आणि याच्यापेक्षा भारी व्हिडिओ येतील. आणि कमेंट टाका हे कसं. बाबा जवळ 5.5 किलो मच्छी. 4 इंट्रेट टाकल्या फक्त आम्ही. 4च इंट्रेट टाकल्या. जवळ 3.5 किलोचा एकच. मच्छी उचलत नाही एवढे आखी मस्त भरगच्च भरलेली आमची. आणि अजून आमचा प्रयत्न चालूच आहे. जातो मी मच्छी पकडायला. तसंच आपली व्हिडिओ मस्त की बनवतो. हाय गाईस, तर विनय कडू ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आज आलो आम्ही बाबल्याच्या ताल्यात आणि आणलाय आम्ही पट्टा आणलाय. आमच्या आगरी भाषेत त्याला पट्टा बोलतात. आणि तिथे आम्हाला मच्छी भेटते. तर मित्रांनो माझ्यासोबत प्रसाद सुद्धा आहे आणि आज आपला ब्लॉग प्रसादच बनवणार आहे. आज 100% 5 किलोचा जिताडा घेतल्याशिवाय जात नाही आम्ही. तर बघूया आता किती किलोचा जिताडा भेटतो. तर आणि भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. मनोज आणि पदस्ती जलवणार. अरे असं आहे का. ठीक आहे चला बघूया आता. तर पट्टा टाकायची सुरुवात केली आहे आणि एक नवीन मेंबर आमच्या तयार झालेला आहे. लक्ष काय बोलतस. मच्छी भेटेल का आज आपल्याला. नाही प्रदोष सुरुवात केली आहे आणि आशिष गेलाय तिकडे टोकाला. या साईडला प्रणित सोडतोय. पट्टा आपला बघा किती मोठा पट्टा आहे. आता आम्ही सुरुवात करतोय. आशिष भोईर करायची काय सुरुवात. होऊ दे हेलकोट. माते की जय. किती भेटल. आता मात्र छोटी जिताडी उडतात. मोठा जिताडा आता आशिषच्या डोक्यावर उडला. आपण आम्ही कॅप्चर नाही झाला तो व्हिडिओ. आशिष भोईर काय जय. बहुतेक आज 50-60 जिताडी भेटणार. 2 किलोची साईज आहे. तळ्यात सोडलेले आहेत. आणि मित्रांनो या तळ्यात भरपूर असे येतात मच्छी पकडण्यासाठी. तर 2 वेळा या तळ्यात पट्टा पण फिरवलेला आहे. तर आमच्या नशिबात काय आहे तर बघूया काय भेटते. तर ते तुम्हाला दाखवू आम्ही ब्लॉग मध्ये. त्याची सुरुवात करतोय विनय कडू स्वतः. युट्यूब ब्लॉग चॅनलचा मालक स्वतः चपला घेऊन आता बहुतेक उडी मारणार असं वाटतंय. उडीच मारणार आहे तो. नाही भावानं मी सध्या चालत जातोय. तुला धावायला सांगितलं चालत नको. काय पायाखाली बघ. ओके. आणि लक्ष येतं अनुभवी आहे एकदम. बहुतेक 4-5 जिताडी पायाखाली पण काढू शकतोय तो. आणि पनीत जरा जोर लाव. तुझे एफर्ट्स दाखव आम्हाला. आणि कॉलब्या उडतात बघा. कॉलब्या बघा रस्ते उडतात. आशिष भोईरची कमाल बघा. माणसांची कमी पण तो दातानी पण खेचतोय जाल. हे बघा दातानी खेचतोय जाल. आणि ही बघा मच्छी किती उडतोय. बापरे. ही बघा किती मच्छी उडतोय.
भेटेल किती. आणि मला असं वाटतं मनोजची आणि पदोजची चालणार आहे, पार जलल. कारण लक्ष आणि स्वतः त्यांचा भाऊ चिन्मय आलेला आहे. आणि मी स्वतः माल घातले त्याच्यामुळे मी काय खाऊ शकत नाही, पण हाऊस म्हणून आलोय ताल्यात. बघूया आता. आणि बघू आता काय भेटतंय. पहिलाच जाळ आणि पहिलीच बोनी. किती गडी गारद होतात. मला असं वाटतं लक्षाला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल आणि उत्कृष्ट फलंदाज आशिष भोईर. आणि बघा आमचा मोठा प्लेअर आलाय चिन्मय स्वतः. अरे बापरे, आणि बापरे, आणि बापरे, मोठा शिवडा उडलाय, मोठा शिवडा. अरे बाबा, व्हिडिओ कॅप्चर होतोय. आणि मात्र मोठा गडी गारद. आणि ही हालचाल, आणि ही हालचाल बघा. आणि मात्र आणि चिन्मय आता परत उघडा झालेला आहे. आणि मात्र जामच. अरे रा रा रा, अरे रा रा, हे बाबा काय चिखोल झाला, चिखोल. बाबा बाबा काय हंगामा. लोकांची तली जोरून नेण्यात हंगामा. ही लोकांची तली आणि या तल्यांची मच्छी आम्ही पकडतून. बाबा बाबा लक्षाचा अनुभव. आणि मात्र हे बघा पहिला गडी गारद. आणि मात्र जलवलेली आहे. पहिला गडी गारद. आणि महत्वाचे 2 फंटर भेटलेले आहेत. आणि मस्तच कामच काढलेलं आहे. आणि मात्र आता लॉलीपॉप करण्याची मजा आहे ती कशात नाही. आज लॉलीपॉप खायला लय मजा येईल. मच्छीचं लॉलीपॉप बनवणार. साईज एकदम. आणि चिन्मयचे काय पाय. आणि योगा काढला काम. अजून छोटी मच्छी आहे. आम्ही जवळजवळ 2 किलोचा आहे आणि हा 1.25 किलोचा भेटलेला आहे. आपण अंदाज. आणि ताजी मच्छी आमच्या खाडीची. भले तला कोणाचा पण असू दे, दारारा मात्र आमचाच राहणार. तेच बोलते, मालकाची परमिशन असू दे नाही तर अजून काय तला कोणाचा पण असू दे, दारारा आमचाच असं. आता त्याला परत आम्ही नेक्स्ट टाइम त्याला काढू. आणि याच्यापेक्षा मोठी मोठी जिताडी आहेत ते थोड्या वेळात बघू, तुम्हाला दाखवतो आम्ही थोड्या वेळात. दुसरी फेरी सामन्याला दुसरी सुरुवात करत आहेत आम्ही आता. आणि पनीतने अवदसा हाणलेली आमच्यावर. बाठा जवळ गेल्यात जमा होता पण तो हा ठीक आहे. आता फंटुसासोबत जिताडा पण काढण्याचा प्रयत्न आहे विनयचा. बघूया. आमचा असा आता विषय झालेला आहे. व्हिडिओ चालू झाले. कोणाला बोलवायचा नाही. इथं 1 2 3 4 5 6 7 जण आहेत. ते 7 जणच काय करतील ती पूर्व दिशा. आम्ही बोलवू पण आता आमचा ठरला नाही बोलवायचा. नंतर बघू आमचं आम्ही काय करायचं त्या. कप्तानचा निर्णय झालेला आहे. आशिष भोईर कप्तान काय निर्णय, बोलवायचा का नाही. बाद. ओके बाद. ओके ठीक आहे. व्हाईस कॅप्टन लक्ष्मण बोलते की त्यांना घ्यावाला लागल आणि कॅप्टन बोलते नाही. ओके ठीक आहे. आणि आमच्या असोसिएशनचे नियम डेंजर आहेत. आणि बघूया आता इकडं चिन्मय
पनीत, लक्षा आणि तिकडे विनय, नितीन भाई आणि आशिष जोर लावताना ग्राउंड क्रमांक 2चा सामना. अर्धा डझन आहेत, 2 डझन प्लेयर क्रिकेट खेळायला गेलेत. इकडं मैदानात पोचलेले आहेत डेस्टिनीवर. चप्पल विप्पल काढून आलेलो आहे आणि बघूया. विनय गडू काय मत आहे, आता किती भेटल? तुझ्या व्हिडिओसाठी मी काटा बिट मोडून आलो इकडं. गेला यार पनीत. अरे बघ इथं ठुसकी इधर. आणि मात्र ठुसकी दिली आणि पाणी आयो. मागाची पण अवदासा आठी होता आणि आता परत मच्छी उडते बघा. शिवडा गेला एक 4.5 किलोचा. आणि इथं फंटूस, इथं बाला अटकलाय. बाला हा बघा, बाला अटकलाय. आणि इथं समुद्राची पण मच्छी भेटते. आणि वरस खाईल तोच सरस. बघूया आता काय भेटते अजून. एक शिवडा गेला 4.5 किलोचा. आणि मात्र पहिला गडी गारत चिन्मयने काहीतरी खदून काढलेला आहे. आणि उचल तोंडग्या वरती ठेव. आणि मात्र आता खरोखरच चिन्मयनी जलवले मनोजची पदोची लय बेकार. धर ना कुठे. आणि मात्र पनीतचा लक्ष नाही. आणि मात्र ही किती गडबड गोंधाला. जपा काय आला मात्र पिंट्या दादा गारद. आणि लॉलीपॉप तलाला. आणि एक जलवण्यासाठी जवळजवळ 1 किलोचा. आणि दुसरा एक चिन्मय भोईरनी कारलाय. आणि शिवरी पकडतान. अरे आपला पट्टा फ्लॉप गेलाय तरी भेटले आपल्याला. आणि परत बघूया आता. चिन्मयने काढलाय काम, स्वतःने हाताने पकडलाय. आणि तिकडे शिवडी. आणि आता आपण स्टॉप करतोय. बघा मच्छी टाकतोय ह्याच्यात आखीत. आमच्या आखी बोलता याला आगरीन भाषा आखी. नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला अशी मच्छी भेटणार नाही, पण ही अशी मजा पण भेटणार नाही. आणि आमचा यो अवदशा प्लेअर, अवदशा कोणतरी पाहिजे म्हणून यो आमचा पण्या अवदशा हाणतोय. जवळजवळ 7-8 घालवली त्यांनी. आमच्या बारक्या काकाचा पोऱ्या. मित्रांनो ही मजा फक्त आगरी पोरत करणार. हा नाद करा पण कोणचा आग्र्यांचा नको. आम्ही थांब आता आम्ही तिसरा गाडा बोलतात शर्यतीचा गाडा वाढायला चाललो. आणि चिन्मय काहीतरी बोलायची इच्छा व्यक्त करतोय. हा आनंद फक्त जलवृत्तीचा आहे. ही तर जलवृत्तीच असते. अरे बाप रे. आता यो तिसरा गडी गारद करायला चाललेत. आणि या धोंडपाडा गावाची मजाच वेगळी आहे. या धोंडपाड्याची पोरा म्हणजे लय बेकार. खारीन काय ठेवीत नाही. दुसरे कुठे बोलवलं या ना तर काय तुम्हाला मच्छीचा टाप नाही ठेवायचं. आणि बाबल्या आलेला आहे. ताल्याचा मालक स्वतः आलेला आहे. आणि आता इकडं आणि आता परत तिसरी फेरी. टीमचा कॅप्टन वराटय. आणि 7वा प्लेअर उतरलाय तल्याचा मालक स्वतः. तल्याचा मालक इकडे बघा हाय. ओके विनय कडू काय प्रॉब्लेम. ओके आता जिताडा उडवा 1 वर्षी. आणि मात्र कॅप्टन व्हाईस कॅप्टन एका पट्टीला. आशिष भोईर, लक्षा भोईर आता वाटवला. आणि इकडे बाबल्या पण एक्सपिरियन्स आहे.
हो आम्ही आमची भाषा सुधराची ना, आम्ही आगरी नाही सुधरी, आम्ही आगरीच बोलणार. भाषेचा वास, आमची भाषा आम्ही जपून ठेवणार. आणि असंच जर आम्हाला कोण लोकांची तली डोंबाल दिलं तर आम्ही एक मासा ठेवणार नाही त्याच्यान. एवढी खासियत आहे आमच्या आगरी पोरांच्यान. आणि मोठा माणूस अवधासा हाणणारच आणलेला आहे आम्ही. 7.5 आहे आमच्या सोबत. वडा वडा फास्ट वडा. घालू नका. आणि बहुतेक 1.5-2 किलोचा. आणि बघा गडी गारद होत. आणि मात्र आशिष भोईर स्वतः ग्राउंड क्रमांक 4 मधना रेड टाकून काढलेला आहे फंट्या. आणि मात्र आणि हाय हाय आलाय आलाय गडी गारद झाला. इकडे एक फंटे हा इकडं. आणि फंटूस इकडे एक हाय, तिकडे आशिषला हाय, तिकडे म्हणजे या फेरीला जवळजवळ 3-4 आहेत. 100%. पाऊण किलो वाटतात मला. अर्धा किलो तू अर्धा किलो नाही, बारीक सांगतस जरा तू आपल्या ब्लॉग. हा आणि शिवडा, आणि लक्षाचं काहीतरी शिवडा चावलेला दिसतोय. अजे देवा, जवळजवळ 2 फंटूस, 1 शिवडा आणि तिसरा 1 फंटूस. जवळजवळ 3.5 किलोचं 3, 3.5 किलोचं 3. मोबाईल घेतला आखी घेऊन होतं. आखी लय वजन झाले, मना झेपण आहे, मी ठेवून आलो त्याच्यानं टाकले. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. अशाच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येणारच आहोत. आणि याच्यापेक्षा भारी व्हिडिओ येतील. आणि कमेंट टाका. हे कसं आमचा चिन्मय भोईर 7.5 आहे, पण काम एकदम 8 गुणांचं करते. त्याचे 14 भटजी काय व्यवस्थित विधी केली नाही, पण 7.5 कमी पडले. आता पुढच्या वेळेला 28 भटजी आणि 29वा स्वतः बसणार आहे. नक्कीच आम्हाला सांगा. आणि नंबर पण सेंड करा त्या भटजीचा. आणि त्याला सांगा, आणि त्याला सांग काम्या आणि हो नाम्या. बाबा जवळ जवळ 5.5 किलो मच्छी. 4 इंट्रेट टाकल्या फक्त आम्ही. 4च इंट्रे टाकल्या. जवळजवळ 3.5 किलोचा एकच. हातात मच्छी उचलत नाही, एवढे आखे मस्त भरगच्च भरलेले आमची. आणि तुम्ही अजून आमचा प्रयत्न चालूच आहे. तर जातो मी मच्छी पकडायला. आपली व्हिडिओ मस्त की बनवतो. ओके भाई, आपला कामच आहे. आशिष भोईर, तुमची काय प्रतिक्रिया? एवढी मच्छी भेटली, तुम्हाला अपेक्षा याच्यापेक्षा जास्त होती का? आम्ही येऊ आणि मच्छी अशी कधी भेटणार नाही, असं कधी होईल का? बरोबर आहे. आगरी भाषण बोल. आम्ही आया येऊ आणि अशी कधी मच्छी मिळणार नाही, असं कधी होईल काय? हा, या भाषण बोलायचा होता आपल्याला. आता प्रसाद फोन लावतो यशला. अजून एक मेंबर मागवतोय आमचा यश कडू स्वतः. मिस्टर यश प्रकाश कडू, 10 डंपरचा मालक. आता मी त्याला कॉल करतोय आणि 10 डंपरचा मालकला व्यस्त दाखवते. थोड्या वेळात परत ट्राय करतो आणि त्याला थंडा घेऊन यावाला लावतच. ठीक आहे. आपल्या पोरांना काहीतरी पाहिजेच, कारण ते पण दमले असतील. त्यांना थंडा द्यायलाच लागेल. आता मी ब्लॉग करण्यासाठी पाण्यामध्ये उतरलोय मोबाईल घेऊन. आता तुम्हाला आतमध्येतून शूट केलेलं दाखवतो. गाईस, पट्टा ओढलाय आपला, आस्ते आस्ते आलाय करायला. तर बघू किती मच्छी भेटतात. आणि स्वतः चिन्मय भोईर. तर प्रसादची अशी मागणी आहे की आपल्या युट्यूब फॅमिलीला वांजल्यांची मुलं दाखवायची आहेत. तर तुम्हाला दाखवतो. असं काय नाही, हे आहे वांजल्यांची झाडं. आणि तुम्हाला दाखवतो मुलं. यात मुलं आणि यांची वाढ एकदम फास्ट होते. हे बघा, मच्छी उडायची सुरुवात झाली आहे. वरची वर पटापट बघू शकता. एकदम जालकाटीत गेलेला लक्ष्मण भोईर स्वतः.
इकडे प्रणित चल तर बघा एकदम जालकाटी मध्ये गेलो आम्ही मच्छी पकडण्यासाठी. स्वतः लक्ष्मण भोईर तर बघूया यावेळेला काय भेटला. दिसतंय एक डवली तर चालू आहे. काय नाही भेटला यावेळेला. हा बघा एक काय नाही शिवडा. लक्षात दाखव. स्वतः चिन्मय भोईर. अरे बाबा असं नको बोलूस. आणि यावेळेला आम्हाला 2च शिवडे भेटलेत. ठीक आहे तरी प्रयत्न आमचा चालू आहेत. इकडे आमचा अध्यक्ष नितीन भोईर. काय नाही शिवडे आणि इकडे मच्छी चापतात. हाताने मच्छी पकडतात. 4 मेंबर आहेत आपले. स्वतः चिन्मय भोईर आणि काढला बघा पंचच बघा. हो दाखव चिन्मय दाखव. एक नंबर कडक कडक बघा. हुकमी बादशाह असा चिन्मय भोईर. कसा अडवला चिन्मय निघलेला बाहेर साला. लक्ष आहे काय हाय ठोस. लक्षाचा पण प्रयत्न चालू आहे. ही त्याची पेरी बघा. पेर टाकली बघा. बघा पेर त्याची बघा. हे अंडे आहेत. आणि आमच्या आगरी भाषेत अतिशय प्रयत्न दाखव लक्ष भोईरचा. लक्ष्मण भोईर. लक्ष्मण भोईर बराच प्रयत्न चालू आहे. मला प्रयत्न तर चालू बंद आहेत. आहे काय या एक नंबर कडक रे कडक. लक्ष दाखव इकडं. लक्ष नीट पकड. पिशवी आणावं लागेल बरोबर. ते गॅपी सगळ्या काढायला पाहिजे. तुम्ही चापल्या नाही गॅपी. लक्ष असं वरती दाखव त्याला. इकडं बघा फंटोस एक नंबर. हाताने चापून काढले. मादी पंटूस मादी फंटूस अशी चिन्मयची आहे बोलतात बाई. बघा आणि चिन्मय अनुभवी माणूस. बराच अनुभव आहे. 2 होतं तू एक गेला आणि त्या फट्टीने असा बसला जाऊन घालू नका भाई. असं काय अजून आपल्या आशिषचे प्रयत्न चालू आहेत. आशिष आणि स्वतः अध्यक्ष नितीन भोईर. हाय बोला म्हणजे 100% हायच. चिन्मय परत लागलाय आणि हाय. आशिष हाय बोलला म्हणजे हाय. आशिष बघा किती जालकड्यात घुसलेला आहे एकदम. आणि आशिष डेअरिंग माणूस आहे एकदम. जाऊ दे ते असलं टाइमपास नको. जाऊ दे. हाय काहीतरी हाय. डाकू आहे डाकू. तर बघून ते आशिष काढच. याच्यावर जालन घुसलाय तो डाकू जालन घुसलाय. जाल लावला असता तर भेटलं असतं ते. जाऊ दे गेला असता तर जाऊ दे. चल गेला काय तर गेला. चला ठीक आहे. चला बॅड लक. हाय काय चिनूने दगड काढलेला. काहीच आता आपला 4था प्रयत्न चालू आहे जाल खेचायचा. तर बघू आता यावेळेला किती मच्छी भेटते आपल्याला. सुरुवात केली आम्ही. त्या साईडला आपले 4 मेंबर आहेत आणि ते 2 आहेत. आणि पूर्ण मच्छी आपली या बाबलीच्या काट्यात गेलेली आहे. तर प्रयत्न करू आम्ही याच्यात पण जायचा मच्छी पकडण्यासाठी. चिनू
काय बोलतात भेटेल ना दिवऱ्या चावला अरे बाबा बाबा अशीच काय बोलतस का मच्छी भेटणार काय मच्छी 100% भेटणार आपल्याला. आता बघा तुम्ही फक्त मजा बघा. अजून आपण 5-6 किलो तरी मच्छी धरू. 100% प्रयत्न भावा आपले चालूच आहेत. आणि त्या साईडला पण आपले 3 मेंबर आहेत. तो बघा जिताड आहे 100% जिताड आहे. ठूस चांगलीच मोठी दिलेली आहे. हे बघा काटे मेंबर गेलेत आपल्या आतमध्ये. तर गाईज आता काटेमध्ये जातात मच्छी पकडण्यासाठी. आणि आता खतरो के खिलाडी उतरलेले आहेत. हेल्मेट घाल. हो हा आशिष कुठं आहे हातान दाबण्याचा प्रयत्न जास्त करा. हातान दाबण्याचा तर बघा प्रयत्न चालू आहेत. लक्ष्मण भोईर स्वतः बाबलीच्या काट्यात गेलेला आहे पकडण्यासाठी. जा 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 आशिष जा. आणि या बाबलीच्या काट्यात जायचं म्हणजे एकदम डेअरिंग बाज माणूस पाहिजे. ना आमच्या माणसांचे जोरदार चालू आहेत. तर बघू मच्छी किती आता 100% मोठ्या मोठ्या पंटूस बघायला भेटतील तुम्हाला या ब्लॉग मध्ये. चिनो पिशवी घे. हे आले काट्यांना घुसल. आशिष नीट धर आशिष. मला प्रेमात घे रे त्याच्या रक्त येईल रे राजे. हा लागेल त्याच्या. काय काला डाकू आहे काय हा काय डाकू मंगल सिंग. चल नीट निघो आशिष. 2 आहेत का 3 आहेत पंटूस आहे काय आशिष काय पंटूस नाही. तर बघा ए चिनू इकडे चिनू इकडे. आणि बाबलीच्या काट्यात घुसला आपला आशिष. हे असे घुसतात हो काटे पण लागतात. नको त्या जागाला लागतील लफडा करतील. पायकेत माझं बघा अशी अशी मेहनत करायला लागते बघा. हा एक नंबर. यो मनोज भोईरला नंतर बघू फक्त खाऊ करू त्याचा आम्ही. बघा काट्यामध्ये जाऊन भावाने कसा एकदम कडक पकडलाय फंटूस. तर गाईस बघा तुम्ही आपले 3 मेंबर एकदम बाबलीच्या काट्यामध्ये आतमध्ये घुसले आहेत. आणि 100% मोठी साईज काढणार ते. काही असो पण पहिला व्यवस्थित तर चिन्मय भोईर तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसत नसेल. हा बघा एकदम काट्यामध्ये घुसलेला आहे. बाबूल नको बरोबर आहे त्यातला प्रयत्न करा. कधी खोललं नाही एवढा जाम आतमध्ये आहे. दे काठी. थांब काय काठी चालू पाण्या काठी दे चांगली आहे. थांब आशिष जा जा. लांब आहे ना. प्रयत्न चालू आहेत जोराने. दुसऱ्या ठिकाणी हात घाला आशिष. तरी आमचा एक प्लेयर माघारी आला. चिन्मय भोईर. चिन्मय काय बोलतस काय आला. ही पद्धतशीर आहे ही टेन्शन नाही आशिष तुला. चिन्मय काय बोलशील. खड्डा खोल. खड्डा अख्खा माणूस घुसला. तरी चिन्मयने प्रयत्न केला होता भरपूर पण नाही भेटला. आता आशिष स्वतः बघा तुम्ही. आणि आमचा लक्ष्मण उर्फ नबी. प्रयत्न चालू आहे. एक नंबर. धर 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 धर.
काय गेला रे तो चिवडा होता जाम. शिवडा गेला गेला काय भेटत झालं नाच असतील ते रे आपलं जाल वरती घेतलेलं रे ते खरीले असे बघ गिरशे नाही गेला ते पळालं नाही पण बघू 2 डाकू काढले. अजून एक टावरा मोठा आहे. बघा 2 डाकू मंगलसिंग पळाले आणि तिसरा हातातच भेटलेला बहुतेक. सुरक्षासाठी मी बाहेर येतोय ये 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 नाहीतर बाबा ठोस मारतात नको त्या जागी. आणि भावांनो नाही काय भेटला तरी आशिषसाठी लाईक करा. प्रयत्न चांगला केला होता त्याने पण मच्छी पळाली. ठीक आहे चला आता बघू अजून चालूच आहे आपला प्रयत्न. इथं घुसाला परत. आता या जालकाडीत घुसलेत बाबलीच्या काट्यामध्ये आणि एक प्लेअर आमचा तुम्हाला दिसणारच नाही एवढा आतमध्ये गेलाय. हे बघा ही कला आहे आतमध्ये जायची. चिन्मय दिसतच नाही मला तू. चिन्मय काढ हो आतमध्ये गेलास पण काहीतरी. हा बघा आता आतमध्ये लक्ष्मण भोईर गेलाय. आम्ही त्याला येऊ दे तिकडची चिन्मय चिन्मयवर दरकीत घ्या डेरिंगबाज माणसं आहे ती. भरपूर बाबली झाल्या. या बाबलीन बघतो ना बोला बाहेर हा बघा चिन्मय आलेला आहे बघा. काय नाही भेटला पण प्रयत्न भावाचे एकदम जोरदार होते. चला घ्या. या काट्यामध्ये आला तो. डेरिंग आहे. हे आता पट्टा उचला. प्रयत्न भरपूर होता भावाचा. बघा आता चिन्मयच्या हातात काटा रोपून भवरी झाली होता सांगता असा. चिन्मय तरी बराच प्रयत्न चांगला केला होतास तुम्ही. 18 जितडी पकडलेली याच ताल्यात ती पण आताच काही महिन्यापूर्वी. आणि ताल्याची मच्छी पण भारी लागते एकदम. समोर जे आमच्या इकडे या साईडला झाडांच्या साईडला खाडे फंटच भेटलाय मस्त की. दाखव आशिष. अरे यो नारे आहे हो फंटच भेटलाय. निघलाय बघा तो कुठून. साईज बघा तो मागाशी पळालेला असेल हो तो. हे थांब खेचू नको भाई थांब. बघा फंटूस एकदम मोठा आहे. ठेवू काय. ठेव ठेव. बघा फंटूस लागलेला आहे झालेला. दाखव का हा एक नंबर. ये पडत पडत. अजून काय मास वाटतंय हे जालकाडा टाकलेलो सगळी. का अशीच काटा मारलेला आहे. काटा मारलाय चांगलाच. गुतला आहे भरपूर. साईज दाखव आपल्याला मामा मोरके आपल्याला दाखवा जरासा. थांबा 2 मिनिटं थांब दाखवतो सगळा लागतो. चांगल्या रगडीचा आहे तो. चिन्मयला हात घालायला गारफुलात त्याच्या. बघू हे कोणी भरपूर आला अशी. हा मोठा लागलाय. बघितला काय. यो बघ. यो बघ. हा आणि पट्टा फिरवण्याचा फायदा झालेला आहे आम्हाला. हा या दादा तुम्ही. प्रणित चाललोय मच्छी ठेवायला. गडबड नको. आम्हाला ज्या प्लेअरनी तयार केलेला जो यश कडू त्याचे 5 डंपर आहेत पण त्याला काही कारणास्तव आज येता आलं नाही. त्याला आम्ही किती वारंवार फोन करतोय तरी पण तो येत नाही. तू शाना झाला तर बिजी आहे तो थोडा. येईल तो थोड्या वेळात. बाबल्या ती सोड वरती. तर बाबल्या काय बोलशील आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी त्याल्यात मच्छी पकडण्याबद्दल. माझे भाव आले एक मस्त मच्छी पकडायला भावा. तर मला पण भरपूर आनंद झालाय. भरपूर मच्छी मिळाले. अजून 1-2 मोठे टाप मिळाले असे रटरटीत तर आमचं कामच होऊन जाईल ना अशी भावा. तर प्रयत्न तर आपला चालू आहे. तर बघा मिळतील जेवढे काय फंटूस अजून काय मासे जिताडी काय भेटतील ते तुम्हाला दाखवू आम्ही ब्लॉग मध्ये. मी काय बोलतोय आजचा टॉपला प्लेअर कोण आहे. टॉपला प्लेअर बोलला तर तूच आहेस मीच आहे. टॉपला. आणि चिन्मय पण आहे. तर 2 मेंबर आमचे तिकडे आहेत. त्या साईडने जाल ओढतात. आम्हाला कधीतरी चिंबोऱ्यांना घेऊन जा. 100% भावा आपण या गुरुवारी
मी कधी चिंबोरी पकडायला गेलोय नाही, मला माहिती नाही. तर आशिष पण बादशाह आहे चिंबोऱ्यांचा आणि आशिषला सुट्टी असली, कामानिमित्त त्याला काय सुट्टी मिळत नाही. आज सुट्टी होती 26 जानेवारी, त्याच्यामुळे आम्ही आलो बाबल्याच्या तल्यामध्ये. चिन्मय भावाला मध्ये पाठवलाय जाल खेचण्यासाठी, पुरेपूर फायदा. हाय काय काय तर एक फंटूस लागलेला आहे. एकच लागला नाही, एकच लागला यावेळेला. करंदा आहे, खारा करंदा बघा हा फंटूस भेटलाय आणि आकीला अजून भर. बघा कसला मोठे मोठे फंटूस भेटलेत. तर गाईस आता या काट्यांच्या झाडीत गेलेले आहेत मोठे. बघ उतार उतार वरती उतार वरती उतार, पाण्या पाण्या उचाल. कसला मोठा आहे बघा तो. बघ धर धर आणि दाखव त्याला. पकड पकड. कालू डाकू, काला डाकू बघा कसला मोठा आहे. हे धर पाण्या धर धर, तसा काय पण बोल. तर आता आपल्याला काला डाकू भेटला आहे. डाकू मंगल सिंग. आणि आमच्या इथं कोण याला खात पण नाही आणि विचारत पण नाही. दाखव दाखव दाखव. बाबा तो पण जाता जाता वाचलेला आहे. चिन्मय दाखव दाखव त्याला. आज आमचा शिवदास बापू. हा एक नंबर साईज आहे. काढून घेतो आम्ही. प्रयत्न असा कारण लोड सगळा आमच्या जालाच्या लोड पण भरपूर आलाय. जाल कसा सुका होता तेव्हा हलका झाला, आता वजन जास्त आहे. या नादाशिवाय काही नाही. हा नाद लय भारी. सगळे नाद सोडून द्या, पण हा नाद करा. कधीच उपाशी राहणार नाही तुम्ही. तुम्हाला ऐकायला भेटतील, कधी ऐकलं नशीब. एखादा नसेल मच्छी आवडत मग ती नाही राहिली. ती व्हेज वाली होती, नॉनव्हेज वाला. आणि कसं आगरी माणसाच्या मालकरी माणूस राहू शकत. मग त्याला स्वतःहून माल घालायला लागेल. बाकी का कडू आहे आमचा उदाहरण. करणी करीन करणी. तर भावांनो कॅन्सल केला आम्ही त्या साईडला पट्टा फिरवायचा, कारण वेळ आहे भरपूर आमच्या इथं कमी. कारण आम्हाला परत या मच्छीला मॅरिनेट साफ करून परत लॉलीपॉप बनवायचे आहेत 100%. तर गाईस आपण आपला जाल आणि जाल घेतलेला आहे भरून. आता निघता आपण घरी जायला. कानटोपी नाही माहिती आम्हाला. मच्छी जवळजवळ 10 किलोच्या वरती आहे. मी तुम्हाला दाखवतो. कानटोपी आहे ना त्याची. नाही चिन्मय ठेवली कुठे रे. ही बघा 10 किलोच्या वरती मच्छी. मोठे मोठे फंटूस, मोठा शिवडा, मोठा कटला आणि छोटे छोटे काय नाही शिवडे आहेत फक्त. आणि मच्छी बघा तुम्हाला दाखवतो किती भेटलेली आहे. तू धर. हा बघा हा पहिल्या त्याला भेटला. दाखव वरती. बघा किती मच्छी भेटलेली आहे आम्हाला. काम 25 नाही तर भावानं काम 50 झालेलं आहे. ही बघा मच्छी 10 किलोच्या वर. तर गाईस ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय. तर गाईस हा जो ब्लॉग बनवला आहे हा प्रसाद भावाने बनवला आहे. बिंदास बोलतो आणि बिंदास करतो. तर थँक्यू प्रसाद, तुने आपल्याला चांगला सपोर्ट दिलास. तर चला आता चाललो आम्ही घरी. गाईज परत भेटू आणि अशाच नवीन व्हिडिओ डेली येतील.